नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरती 2024 14 फेब्रुवारी म्हणजे आज झालेल्या पेपरमध्ये कोणते प्रश्न आले होते आपण ते आज बघणार आहोत। चला तर बघूया। प्रश्न क्रमांक 1, ऑस्कर पुरस्काराची सुरुवात कधी झाली? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑस्कर पुरस्काराची सुरुवात ही 16 मे 1929 मध्ये झाली। 16 मे 1929ला झाली। प्रश्न क्रमांक 2, पर्जन्यशाहीच्या शाळेखालील प्रदेश कोणता? तर बघा पर्जन्यशाहीखालील प्रदेश हा दख्खनचा पठार आहे। प्रश्न क्रमांक 3, गोदावरी नदीचा उगम कोठे होतो? गोदावरी नदीचा उगम हा त्र्यंबकेश्वर, नाशिक या ठिकाणी होतो। प्रश्न क्रमांक 4, विधानसभेत आमदार हे रिकामी जागाद्वारे निवडले जातात तर जनताद्वारे निवडले जातात। कशाद्वारे? जनताद्वारे निवडले जातात। उत्तर आहे जनता। प्रश्न क्रमांक 5, हिमालयाच्या पायथ्याशी कोणती वने आढळतात? तर हिमालयाच्या पायथ्याशी उष्णकटिबंधीय कोरडी पानझडी वने आढळतात। प्रश्न क्रमांक 6, नमो शेतकरी योजना कोणत्या राज्याने सुरू केली? तर नमो शेतकरी योजना ही महाराष्ट्र राज्याने सुरू केलेली आहे। प्रश्न क्रमांक 7, विधवासाठी शाळा कोणी काढली आहे? विधवासाठी शाळा ही महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी काढलेली आहे। प्रश्न क्रमांक 8, वॉटरपोल खेळात किती खेळाडू असतात? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, वॉटरपोल खेळामध्ये 7 खेळाडू असतात। किती? 7 खेळाडू असतात। प्रश्न क्रमांक 9, पाण्यातील जिवंत पेशीचा शोध कोणी लावला? तर पाण्यातील जिवंत पेशीचा शोध हा अँटोनी व्हेन लिओवेनॉक यांनी लावला। अँटोनी लिओवेनॉक यांनी लावलाय। प्रश्न क्रमांक 10, लोकशाहीचा दीपस्तंभ कोणता? तर लोकशाहीचा दीपस्तंभ संसद आहे। काय? संसद। लोकशाहीचा दीपस्तंभ संसद आहे। काय? संसद आहे। प्रश्न क्रमांक 11, सार्थक शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? सार्थक शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कुठला आहे? निरर्थक। प्रश्न क्रमांक 12, पुणे येथे विधवा गृहाची स्थापना कोणी केली? तर पुणे येथे विधवा गृहाची स्थापना ही महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी 1893 मध्ये केली। प्रश्न क्रमांक 13, एका वर्षात किती घनटन कचरा निर्माण होतो? तर बघा हा पण क्वेश्चन आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो। प्रश्न क्रमांक 14, व्हिनेगरमध्ये कोणते आम्ल असते? व्हिनेगरमध्ये ॲसिडिक आम्ल असते। कोणते? ॲसिडिक आम्ल असते। प्रश्न क्रमांक 15, सहोदरचा अर्थ काय? सहोदरचा अर्थ काय होतो विद्यार्थी मित्रांनो? भाऊ किंवा बंधू। भाऊ किंवा बंधू। प्रश्न क्रमांक 16, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केव्हा झाली आहे? तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना 27 सप्टेंबर 1925 मध्ये केशव बळीराम पंत हेडगेवार यांनी केलेली आहे। कोणी केली? केशव बळीराम पंत हेडगेवार यांनी 27 सप्टेंबर 1925ला केलेली आहे। प्रश्न क्रमांक 17, जैन धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता आहे? जैन धर्माचा पवित्र ग्रंथ हा आगम आहे। कुठला आहे? आगम आहे। प्रश्न क्रमांक 18, सर्वात जुना वेद कोणता? सर्वात जुना वेद कुठला आहे? ऋग्वेद। कुठला आहे? ऋग्वेद आहे। प्रश्न क्रमांक 19, विधानसभेचा अध्यक्ष कोण असतो? कोण आहे? विधानसभेचा अध्यक्ष कोण आहे? सध्या लेटेस्ट कोण आहे? राहुल नार्वेकर आहेत। प्रश्न क्रमांक 20, मुख्यमंत्र्याची निवड कोण करते? मुख्यमंत्र्यांची निवड हे राज्यपाल करतात। त्या राज्याचे राज्यपाल मुख्यमंत्र्याची निवड करतात। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरती 14 फेब्रुवारीमध्ये आज झालेल्या पेपरामध्ये ही क्वेश्चन आलेली होते। ते सर्वांनी बघून घ्या आणि जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आपण जिल्हा न्यायालयाचे आता पोलीस भरती, कारागृह विभाग तसेच GMC मध्ये जे आता एक्झाम होणार आहे त्याचेसुद्धा आपण प्रश्नसंच बघत आहोत। तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येणार आहे।